हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बोलणार आहोत मोटरसायकल ट्रॅफिक रूल्स आणि पेनल्टीजबद्दल. कारण की हे आपल्याला जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आपण पेनल्टीजबद्दल बोलतोय आणि आपल्याला ट्रिपल रायडिंग आणि बिना हेल्मेटचं रायडिंग ऑलरेडी दिसतंय. तेच आहेत आपले पहिले 2 पॉईंट. पहिला आहे हेल्मेट न घालणे. इंडियामध्ये हेल्मेट मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही हेल्मेटशिवाय बाईक चालवली तर तुम्हाला 1,000 फाईन आणि 3 महिन्यांचा लायसन्स सस्पेन्शन मिळू शकतो. म्हणून हेल्मेट घाला आणि स्ट्रॅप पण प्रॉपरली लावा. दुसरं आहे जे आपण आता बघितलं, ट्रिपल रायडिंग. बाईकवर 2 पेक्षा जास्त चालक असतील तर पेनल्टी आहे 2,000 आणि ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेन्शन होऊ शकतो. सेफ्टीसाठीही हे खूप मोठा धोका आहे. तिसरा, ओव्हर स्पीडिंग. स्पीड लिमिट क्रॉस केल्यास 1,000 ते 2,000 पर्यंतची फाईन लागू शकते. ड्रिंक अँड ड्राईव्ह हा मी बोलेन सर्वात डेंजरस ऑफेन्स आहे. जर तुम्हाला पोलिसने पकडलं तर 10,000 फाईन आणि 6 महिन्यांचा जेलसुद्धा होऊ शकतो. सो नेवर ड्रिंक अँड राईड. 5वा, मोबाईल वापरणे. बाईक चालवताना फोन वापरल्या 5,000 पर्यंतचा फाईन आणि लायसन्स सस्पेन्शन मिळू शकतो, कारण ते खूप रिस्की आहे. 6वा आहे डॉक्युमेंट्स. आपल्याला नेहमी व्हॅलिड डॉक्युमेंट्स ठेवले पाहिजे. जर तुमच्याकडे RC, इन्शुरन्स, PUC किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नाही तर 500 ते 2,000 फाईन लागू शकतो. आणि आता तर आपल्याकडे डिजिलॉकर आणि परिवहनसारखे ॲप्स पण आहेत. तुम्ही ते जरूर वापरू शकता. आणि शेवटचा पॉईंट आहे रेड लाईट जम्प करणे किंवा रॉंग साईड चालवणे. त्यासाठी 5,000 पर्यंत पेनल्टी होऊ शकते. हे लॉ ब्रेकिंगपेक्षा जास्त आपल्याला धोकेदायक आहे. आपल्याला आणि दुसऱ्यांबद्दल विचार करा आणि रेड लाईट जम्प करू नका किंवा रॉंग साईडवर चालवू नका. सो फ्रेंड्स, हे रूल्स बेसिक रूल्स आहेत जे आपल्याला पाळले पाहिजे. आणि हेल्मेट नेहमी घाला. स्टे सेफ. हॅपी रायडिंग. चला मग भेटूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा, सो दॅट सगळ्यांना माहिती पडेल की बेसिक रूल्स काय आहेत जे आपल्याला बाईक चालवताना यूज केले पाहिजे.